सर्वांना माझा नमस्कार. मराठी फ्लेवर्स इन कॅनडा चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज आपण बघणार आहोत दही वडे कसे बनवायचे. तर चला तर बघूया. इथे तुम्ही बघू शकता मी 1 वाटी उडद डाळ घेतली आहे. ही उडद डाळ आपल्याला धुवून घ्यायची आहे, छान पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे. त्यासाठी मी एक बाउल घेतला आहे. त्या बाउलमध्ये ही मी उडद डाळ टाकेल आणि इथे मी छान पाण्याने स्वच्छ पाण्याने ती धुवून घेईल. त्यासाठी मी 1 ग्लास स्वच्छ पाणी घेतले आहे. ते मी आता टाकून ही उडद डाळ मी छान धुवून घेईल. 2-3 वेळा तिला धुवून घ्यायचंय, कारण आजकाल प्रत्येक डाळीला ही पॉलिश करून पावडर लावून येतो, त्यामुळे त्यांना छान पैकी 2-3 वेळा धुवून घ्यायचं आहे. त्यानंतर मी ह्या बाउल भरून पाणी त्यामध्ये टाकेल. मला ते भिजत घालायचे. मिनिमम मी 6 तास किंवा 7 तास भिजत घालेल. जेवढे तुम्ही जास्त वेळ भिजत घालाल 7-8 तास तेवढे छान दही वडे जे आहेत ते कुरकुरीत होतील. आता इथे मी ही डाळ भिजत घालायला ठेवली आहे. तुम्ही बघू शकता आता ही भिजून 6 तासानंतर मी ही डाळ काढली आहे. आता आपण याला मिक्सर मधून बारीक करून घ्यायची आहे. सो मी इथे आता मिक्सर मध्ये ही डाळ टाकेल आणि याला छान बारीक स्मूथ अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे आपल्याला. तुम्ही बघू शकता मी इथे खूप छान बारीक पेस्ट केलेली आहे, एकदम स्मूथ. तुम्ही बघू शकता त्याच्यात कुठलीही चरचर किंवा कुठलीही डाळ नाही, एकदम स्मूथ पेस्ट सारखी ती झालेली आहे. त्यात मी थोडंसं मीठ ऍड करेल. चवीपुरतं तुम्हाला मीठ त्यामध्ये ऍड करायचं आहे. आता मी कढईमध्ये तेल घेतलं आहे. त्याला छान गरम होऊ द्यायचं आहे. आपल्याला थंड तेलात वडे तळायचे नाहीयेत, नाहीतर ते ऑइली होतील. त्यासाठी तुम्हाला छान एक गरम तेल होऊ द्यायचं आहे. बघा मी एक छोटासा वडा तिथे टाकून बघितला आहे. असे वडे तळतील असं तुम्हाला तापवू द्यायचं आहे. त्याच्यानंतर मी एक वडे इथे टाकेल. तुम्ही बघू शकता वडे टाकल्यानंतर ती फुलत आहेत, कारण तेल खूप छान व्यवस्थित तापलेलं आहे. सो ते इथे मी पहिले स्टार्टिंगला 4-5 वडे मी करून बघितोय. तुम्ही बघू शकता त्याच्या तेलात टाकल्याबरोबर ते कसे फुलत आहेत छान. इथे मी कुठलाही सोडा वगैरे काहीच यूज केलेला नाहीये. तुम्ही बघू शकता ते एकदम छान फुललेले आहेत. तर तुम्ही ते बघू शकता वड्यांचा कलर चेंज झाला आहे. त्यानंतर तुम्हाला एका बाउलमध्ये थंड पाणी घ्यायचं आहे आणि त्या बाउलमध्ये ते वडे तुम्हाला टाकायचे आहेत. अशाच प्रकारे मी आणखी वडे तिथे टाकले आहेत. तर बघा त्याचे कलर जोपर्यंत असा येत नाही तोपर्यंत तुम्हाला तळायचा आहे आणि असा कलर आल्यानंतर तुम्हाला ते वडे थंड पाण्याच्या बाउलमध्ये टाकायचे आहेत. तुम्ही बघू शकता मी थंड पाण्याच्या बाउलमध्ये ते वडे टाकले आहेत. किती छान फुललेले आहेत ते वडे. त्यानंतर तुम्हाला 5 ते 10 मिनिटं किंवा 15 मिनिटं ते पाण्यात तसंच तुम्ही ठेवून द्यायचे आहेत आणि त्यानंतर असं त्याला प्रेस करून त्यातलं पाणी तुम्हाला काढायचं आहे आणि साईडला ठेवायचं आहे. तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट ते झालेले आहेत. तुम्हाला तसाच अंदाज येऊ शकतो व्हिडिओवरनं की ते किती सॉफ्ट झालेले आहेत हे वडे. सो तुम्हाला सगळे असे साईडला काढून ठेवायचे आहेत. त्यानंतर आपल्याला प्लेटिंग करायची आहे. छान मी तिथे 3 वडे घेतलेले आहेत प्लेटिंग करायसाठी. त्यामध्ये मी थोडंसं दही टाकायचं, थोडंसं नाही छान भरपूर दही यूज करायचं आहे. तर इथे मी दही घालेल त्यावरती. तुम्ही बघू शकता छान भरपूर दही तुम्हाला यूज करायचं आणि घट्ट दही यूज करायचं आहे आणि दह्यामध्ये थोडीशी साखर टाकायची आहे. त्यानंतर मी इथे
चिंचेचं गोड पाणी यूज करेल, हे पण आवश्यक आहे. आणि हे तुम्हाला कसं बनवायचं हे जर माहिती करून घ्यायचं असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी यावरती एक स्पेशल व्हिडिओ बनवेल. छान आता आपण चिंचेचं पाणी टाकलेलं आहे. प्लस आता आपण यावरती ग्रीन चटणी टाकणार आहे. ही ग्रीन चटणी पण कशी बनवायची तुम्हाला माहीत करायचं असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये मला एक कमेंट करा, मी नक्की यावरती व्हिडिओ बनवेल. त्यानंतर आपण याच्यावरती छान मसाले टाकणार आहे. आपण आधी मी इथे तिखट टाकलेलं आहे, छान भरपूर लाल तिखट टाकायचं आहे. हे तिखट नाही आहे पण कलरवाला तिखट आहे. आणि त्याच्यानंतर मी धनिया पावडर त्याच्यावर थोडीशी टाकेल. धनिया पावडरने टेस्ट खूप छान येतं दहीवड्यांना. त्यानंतर मी थोडंसं मीठ घालेल. तर अशाच प्रकारे आपल्या दहीवड्याची प्लेट कंप्लीट झालेली आहे. अशाच छान छान रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि मी असेच छान छान रेसिपीज घेऊन येईल. थँक्यू.